हे मी रामबंधूचं मूग स्पेशल पापड आटा घेतले. रेडीमेड आटा 1 किलोचा पॅक आहे आणि ह्याची प्राईस बघाल तर 263 रुपीज आहे. पण डीमार्टला थोडंसं कमी मिळालं आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं फक्त पाणी मिक्स करून तुम्ही पापड बनवू शकता. तसंच मी घेतलं आणि आता बघते मी पापड तयार करते. एका परातीत मी सर्व पीठ ओतून घेतलं आणि त्यातलंच थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवलं. पापड लाटताना मी या पिठाचाच वापर करणार आहे. तेल लावून पापड लाटणार नाही आहे, कारण तेल लावून जर पापड लाटले तर काही दिवसाने त्या पापडांना असा वास येतो. त्यामुळे शक्यतो पीठच वापरायचं. आणि हे पीठ मळताना भरपूर चिकट असतं, त्यामुळे थोडी कसरत करावी लागते. आणि थोडंसं पाणी टाकून सर्व पीठ असं घट्ट असं मळून घेतलं मी. आणि पापड घरीच करायचं मेन म्हणजे काय होतं, बाहेर आपल्याकडे छान अशी जागा असते किंवा आपल्याला माहिती असतं आपण व्यवस्थित क्लिनिंग स्वच्छता मेंटेन करूनच पापड वाळवलेले असतात आणि आपल्या डोळ्यात देखत ते केलेले असतात. त्यामुळे खात्री असते की हे स्वच्छ पण आहेत म्हणून हे पापड घरी घालायचं मी करायचा घाट घातला. आणि हे बघा पीठ माझं असं आता मळून झालं आहे. थोडंसं तेल टाकून व्यवस्थित मळून घेते आणि परातीला जे हे लागलेलं पीठ असतं ते एका पलीच्या साहाय्याने काढून घेतलं, कारण ते परातीला भरपूर सारं पीठ चिकटलेलं होतं. हे तेल टाकून मस्त असं एक असा गोळा तयार करून घेतला पिठाचा. हे बघा एकदम छान असा गोळा झाला आहे. आणि मुगाच्या डाळीचे पापड आहेत, त्यामुळे त्यांचा कलर पण असा पिवळसा दिसतोय. हा त्या गोळा मी 1 तास तसाच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवते आणि थोड्या वेळाने मग पापड लाटायला सुरुवात करते. मी पापड लाटायला गॅलरीमध्येच घेऊन गेले, कारण गॅलरी एकदम हवेशीर आणि मस्त आहे. बाहेरून असं सनलाईट पण छान येत होता. म्हटलं हवेशीर जागेत बसून मस्तपैकी पापड लाटते. आणि पापडाचं पीठ मी ठेचून घेते, कारण त्यांची लाटी अशी व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून. आणि पापड पटकन इझिली आपल्याला लाटता यायला पाहिजेत म्हणून. पापडाचं पीठ असं सॉफ्ट होतं, त्यामुळे मी परातीत असं वरवंट्याला आधी तेल लावून घेतलं होतं आणि मग पापडाचं पीठ असं ठेचून घेते. आणि डब्यातून एक गोळा तसाच तो पिठाचा गोळा मी डब्यामध्ये भरून ठेवला. जेवढा लागणार आहे तेवढाच गोळा काढला आणि त्याची मग एक अशी लाठी तयार करून घेतली. जेवढी पाहिजे तेवढी लांब अशी लाठी आपल्याला तयार करता येते. मला जेवढी पाहिजे होती, जेवढे बनवता येतील तेवढेच मी लाठी हे केली, जास्त मोठी लाठी तयार नाही केली. आणि असं आपली एक अशी पारंपरिक त्या पद्धतीने असं कट केलं. आणि आपण सुरीच्या साहाय्याने पण तेल लावून असे कट करू शकतो. मी तेल लावून घेतले सुरीला. पिठाचे सर्व जे उंडे मी तयार केले त्यांना तेल लावून घेतलं, म्हणजे ते असे एकमेकाला चिकटत नाहीत. आणि मग पापड लाटायला घेतले आणि सहज पीठच लावलं आहे त्याला बघा मी. आणि पीठ एकदम सॉफ्ट असं छान झालेलं. मळायला मला जास्त ताकद वगैरे लावायला लागली नाही. हे बघा किती छान असा पापड पातळ लाटता आला आहे. आणि तिथेच मी एका बेडशीटवरती स्वच्छ धुतलेली बेडशीट होती, त्याच्यावरती सर्व पापड वाळत टाकले. हे बघ किती छान पापड हे झालं. पापड थोडे ओलसर असताना त्यांना एकावरती एक अशी ठेवून दिले, आणि म्हणजे ते शेप चेंज करत नाही किंवा वाकडे तिकडे जास्त होत नाहीत म्हणून असंच ठेवून दिले. आणि पुन्हा मग मी दुसरे पापड करायला घेतले. आता हे बघा थोडे असे वाढे तसे एका साईडने असे उलटून घेतले. थोडेफार आपल्याला समजतं की थोडे आता पापड वाढले की त्यांची साईड चेंज करून पुन्हा वाळवायचे. आणि नंतर मग ते एकावरती एक रचून असे ठेवून द्यायचे. हे बघा मी आता थोडेफार पापड वाळलेत, मध्ये एकावरती एक असे टाकून ठेवते.
आणि पूर्ण उन्हामध्ये नाही, संध्याकाळची वेळ आहे तरीसुद्धा गॅलरीमध्ये थोडाफार ऊन येतोय. जास्त उन्हामध्ये पापड करायचे आणि वाळवायचे नाहीत, नाहीतर ते पटकन वाळतात पण आणि त्यांचे तुकडे पण होण्याची शक्यता असते. हे म्हणजे संध्याकाळचं जवळजवळ 5:30-6चं ऊन आहे हे. आणि बघा पापड कसे मी झाकून ठेवते, असे गट्टे करून ठेवलेत. आणि थोड्या वेळानंतर मग पुन्हा त्यांना फॅन खाली म्हणजे फॅनवरती नाही, असे मोकळ्या हवेतच मी त्यांना वाळवून घेतली सर्व पापडना. म्हणजे पापड आता पूर्णपणे आपले सुकले जातात. आणि हे एवढे 1 किलोचे माझे हे एवढे पापड तयार झाले. हे बघा मी तळून पण दाखवते. एवढे छान असे पापड ना, म्हणजे मार्केटमधल्या पापडसारखेच पापड झालेत. बाहेर मिळतो तसाच हा पापड झालेत. मी एवढी साईजचे छोटे मोठे असे आम्ही मिक्स साईजचे बनवलेत. आणि यांचा आवाज बघा किती येतोय बघा. एकदम कुरकुरीत छान असे पापड झालेत. खाताना पण सेम बाहेरच्यासारखं काही फरक नाहीये. ही झाली माझी उन्हाची तयारी, वाळवण्याची तयारी सुरू झाली. आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.